heated here. Ben Duckett not liking it, and so are the Indian players. This last 5 minutes has had it all. It summed up the Test series properly. It's been action, drama, theatre, everything that you'd need. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. तिसऱ्या टेस्ट सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. पण यावेळी मैदानावर असं काही झालं की भारताचा कर्णधार शुभमन गिल भडकला. पण यावेळी नेमकं घडलं काय? इंग्लंडने पहिल्या दिवशी टॉस जिंकून आधी बॅटिंग केली. यावेळी त्यांनी 10 विकेट गमावून 387 धावा केल्या. तर तिसऱ्या दिवशी टीम इंडियासुद्धा पहिल्या इनिंगमध्ये 387 धावांवरच ऑल आऊट झाली. इंग्लंडचा संघ आता दुसऱ्या इनिंगसाठी उतरणार होता, पण शेवटची 6 मिनिटं उरली होती. त्यात त्यांना विकेट पडू द्यायची नव्हती, म्हणून फील्डवर उतरलेल्या जॅक क्रॉलीने मैदानावर वेळ घालवण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. बुमराच्या ओव्हरला पहिला बॉल इंग्लंडच्या फलंदाजांनी विकेट किपरकडे जाऊ दिला. दुसऱ्या बॉलवर तो धावला आणि 2 धावा घेतल्या. बुमरा तिसरा बॉल टाकण्यासाठी धावण्यास तयार होताच तोवर क्रॉली क्रीजवरून मागे हटला. इंग्लंडच्या फलंदाजांच्या अशा वागण्यामुळे फिल्डिंग करत असलेला शुभमन गिल संतापला. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि शेवटी अंपायरला मध्यस्थी करावी लागली. अखेर बुमराने त्याची ओव्हर पूर्ण केली आणि त्यानंतर दिवस संपल्याची घोषणा करण्यात आली. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात शेवटच्या 6 मिनिटात रंगलेल्या या नाट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ.